नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री विलास सूर्यभान टाले, सहाय्यक प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, कला महाविद्यालय बुलढाणा। सर्वप्रथम कला महाविद्यालय बुलढाणा येथे BA भाग 1 मधील राज्यशास्त्र विषयासाठी प्रवेशित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे राज्यशास्त्र विभागाच्या वतीने हार्दिक स्वागत व आपल्या सर्वांना आपल्या भावी आयुष्यासाठी शैक्षणिक वाटचालीस आमच्या प्रांजळ शुभेच्छा। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती या विद्यापीठाच्या राज्यशास्त्र या विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम हा एकूण 3 वर्गात म्हणजे BA फर्स्ट इयर, BA सेकंड इयर आणि BA फायनल या वर्गात एकूण 6 सेमिस्टरमध्ये विभागून दिला आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाने BA भाग 1 सेमिस्टर फर्स्ट मधील आणि सेमिस्टर सेकंड या विद्यार्थ्यांना इंडियन कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन अँड लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे भारतीय संविधानातील तरतुदी आणि स्थानिक स्वशासन हा विषय अभ्यासासाठी नेमून दिला आहे। या विषयाचा अभ्यास आपल्याला एकूण 2 सेमिस्टरमध्ये म्हणजे सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड या 2 भागात सारखा विभागून दिला आहे। आपल्याला या विषयाचे मूल्यमापन हे दोन्ही सेमिस्टरमध्ये एकूण 100 मार्काच्या पेपरमधून होणार आहे। या 100 मार्कामध्ये 80 मार्काचा थेअरीचा लेखी पेपर होईल आणि 20 मार्काचे असाइनमेंट म्हणजे प्रॅक्टिकल ते तुम्हाला आमच्याकडून नंतर सांगितल्या सुद्धा जाईल। या 80 मार्कासाठी आपल्याला जो काही सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम ठरवून दिलेला आहे त्याचा फोटो तर आपल्यापर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचविला आहेच। आजच्या तासिकेमध्ये आपल्याला सेमिस्टर फर्स्टच्या अभ्यासक्रमावर फक्त चर्चा करायची आहे। जर आपण व्हॉट्सअपवर टाकलेला अभ्यासक्रमाचा फोटो डाउनलोड करून सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आपल्या राज्यशास्त्र विषयाच्या नोट्समध्ये लिहून काढला असेल तर सर्वप्रथम तो अभ्यासक्रम तुम्ही समोर ठेवून या व्हिडिओचे श्रवण करावे किंवा हा व्हिडिओ बघावा, म्हणजे तुम्हाला हा अभ्यासक्रम लवकरात लवकर आकलनात येईल। विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 12वी मध्ये राज्यशास्त्र हा विषय शिकला असेल त्या विद्यार्थ्यांना BA भाग 1 मधील राज्यशास्त्र हा विषय भरपूर मार्क्स देणारा विषय ठरणार आहे। आणि ज्यांना राज्यशास्त्र हा विषय नवीन असेल त्यांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही, किंवा 12वी मध्ये ज्यांना समजला नसेल त्यांच्याकरता राज्यशास्त्र हा एक विषय सुवर्ण संधी ठरणार आहे। कारण आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे। छोट्यात छोटी किंवा मोठ्यात मोठी नोकरी जरी आपल्याला मिळवायची असेल तर ती स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच मिळवावी लागते। अगदी कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी पदापासून तर अगदी शिपाई पदापर्यंतच्या अनेक शासनाच्या प्रशासनातील ज्या जागा आहेत त्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच भरल्या जात असतात। बँकिंग असतील, विमा असेल, रेल्वे असेल, पोलीस असेल, मिलिटरी असेल, ह्या सर्व लेखी परीक्षा किंवा समाजकारण असेल, राजकारण असेल किंवा विविध प्रकारचे व्यवसाय असतील, या व अशा सर्व
जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये राज्यशास्त्र या विषयाचे महत्त्व हे अनन्यसाधारण राहिलेले आहे आणि राहणार सुद्धा आहे. याचे कारण हा विषय शिकणे म्हणजे सुजाण नागरिक घडविणे, लोकशाही दृष्टिकोनाने विकसित माणूस घडविणे ही अशी आपल्या राज्यशास्त्र या विषयाची ओळख आहे. कारण या विषयात BA भाग 1 मध्ये आपल्याला भारताचे संविधान आणि त्या संविधानातील अगदी बारीक सारीक बाबी या सर्वांचा अभ्यास करायचा आहे. आपण ज्या देशात राहतो त्या देशाचे संविधान, त्या देशातील कायदे, त्या देशातील कायदे निर्मितीची प्रक्रिया, दंडसंहिता, शिक्षा, न्यायालयीन स्वतंत्रता, नागरिकत्व, नागरिकांची मूलभूत अधिकार, नागरिकांची कर्तव्ये, राजकीय पक्ष, त्या राजकीय पक्षांची ध्येय धोरणं, निवडणुका, मतदान, मतदार, लोकशाहीची मूलतत्वे, विविध राजकीय संस्था, संविधानिक संस्था, उदाहरणार्थ पार्लमेंट असेल, विधानसभा, विधान परिषद म्हणजे विधिमंडळ असेल, या सर्वांचा अभ्यास आणि या सर्वांची माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून लोकशाहीचा आनंद जर उपभोगायचा असेल तर राज्यशास्त्र या विषयाचं ज्ञान फक्त परीक्षेपुरतं मर्यादित न राहता ते आत्मसात करणे गरजेचं आहे. ज्या महामानवाच्या विचाराची छाप आपल्या भारतीय संविधानावर पडलेली आहे ते महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा हा खऱ्या अर्थाने गुन्हेगार असतो. आणि म्हणून न्याय आणि अन्याय ह्या ज्या काही बाबी असतील, म्हणजे न्याय म्हणजे काय, अन्याय म्हणजे काय, हे सर्व जर तुम्हाला व्यवस्थितरित्या शिकायचं असेल, आत्मसात करून घ्यायचं असेल तर ते राज्यशास्त्राचा आणि त्यातल्या त्यात भारतीय संविधानाचा जर अभ्यास केला तर ह्या गोष्टी आपल्या निमूटपणे लक्षात येतात आणि आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये ह्या गोष्टी एका शिदोरीप्रमाणे आपल्या पाठीमागे किंवा आपल्याजवळ असतात. तर सेमिस्टर फर्स्टमध्ये यावर्षी आपल्याला संविधानातील काही महत्त्वाच्या तरतुदींना एकूण 5 युनिटमध्ये अभ्यासायचे आहे. यातील प्रत्येक युनिट भारतीय संविधानाचा अभ्यास करण्यासाठी तसेच मार्क्स मिळवण्यासाठी सारखेच महत्त्वाचे आहे. म्हणजे असं नाही की 1 युनिटचा अभ्यास केला म्हणजे आपण 5 झालो, 2 युनिटचा अभ्यास केला म्हणजे आपण 5 झालो. आपल्याला जर व्यवस्थितरित्या राज्यशास्त्र हा विषय समजून शिकायचा असेल तर 5ही युनिटवर आपल्याला सारख्या पद्धतीने अभ्यास करणे किंवा तो अभ्यासक्रम आत्मसात करणे गरजेचे आहे. प्रत्येक युनिटला 16 मार्क असतील. 16 गुणिले 5 म्हणजे 16×5 80 मार्काचा लेखी पेपर हा या 5 युनिटवर अवलंबून असेल. या अभ्यासक्रमातील प्रत्येक युनिटवर आपल्याला आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने चर्चा करायची आहे. यामध्ये युनिट क्रमांक 1 आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्यांचं 12वी मध्ये राज्यशास्त्र हा विषय होता त्यांना खरोखरच हे सर्व नव्याने शिकण्याची संधी मिळणार आहे आणि म्हणून यामध्ये जास्तीत जास्त मार्क सुद्धा मिळणार आहेत. युनिट क्रमांक 1 यामध्ये प्रकरण क्रमांक 1 सायलेंट फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारताच्या संविधानाची किंवा भारतीय राज्यघटनेची किंवा भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये अशा प्रकारचं क्रमांक 1 प्रकरण आहे. म्हणजे युनिट क्रमांक 1 मध्ये प्रकरण क्रमांक 1 भारताच्या राज्यघटनेची वैशिष्ट्ये. क्रमांक 2चं प्रकरण आहे प्रेम्बल. प्रेम्बल म्हणजे उद्देश पत्रिका आणि उद्देश पत्रिका म्हणजे ज्याला तुम्ही
तुमच्या शालेय जीवनामध्ये संविधान म्हणता किंवा तुमची शाळा भरल्याच्या नंतर असा समोर हात करून जी प्रार्थना प्रत्येक शाळेमध्ये आज होते, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा, म्हणजे ही जी प्रार्थना आपण रोज म्हणतो त्याला म्हणायचं संविधानाची उद्देश पत्रिका. आता त्याला संविधान म्हणायचं नाही, इंग्रजीमध्ये त्याला प्रेएम्बल म्हणतात. त्या उद्देश पत्रिकेचा आपल्याला अतिशय सूक्ष्म रीतीने या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्या उद्देश पत्रिकेची वैशिष्ट्ये असतील, त्या उद्देश पत्रिकेचे महत्त्व असेल, हे सर्व आपल्याला जवळून अभ्यासायचं आहे. आणि युनिट क्रमांक 1 मधीलच तिसरं प्रकरण आहे फंडामेंटल राईट, म्हणजे मूलभूत अधिकार. म्हणजे भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना कोणकोणत्या प्रकारचे मूलभूत अधिकार प्रदान केलेले आहेत, त्या मूलभूत अधिकाराचे प्रकार आणि त्या मूलभूत अधिकाराचं मानवी जीवनातील किंवा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाकरिता असलेलं महत्त्वाचं स्थान किंवा महत्त्व हे आपल्याला या प्रकरणातून प्रकर्षाने शिकायचे आहे. त्यानंतर युनिट क्रमांक 2 मध्ये पहिलं प्रकरण आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी नेचर अँड इम्पॉर्टन्स, म्हणजे भारताच्या राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे, त्या तत्वांचं स्वरूप आणि महत्त्व. अतिशय छान प्रकरण आहे. म्हणजे येणाऱ्या सरकारने नागरिकांसाठी काय करावे याचं फक्त मार्गदर्शन यामध्ये केलेलं आहे. म्हणजे भारत देश कसा आहे आणि त्या भारत देशातील भारतीय नागरिकांनाच नव्हे तर संपूर्ण जनतेला येणाऱ्या सरकारकडून काय काय अपेक्षा आहेत आणि त्यांनी या नागरिकांसाठी काय काय केलं पाहिजे अशा प्रकारचं मार्गदर्शन. मग त्यामध्ये सामाजिक कार्य काय केली पाहिजेत, आर्थिक कार्य कोणत्या प्रकारची केली पाहिजेत, आंतरराष्ट्रीय संबंधविषयक कार्य काय केली पाहिजेत, राजकीय कार्य काय केली पाहिजेत, अशा प्रकारचं मार्गदर्शन या प्रकरणातून संविधान निर्माणकर्त्यांनी येणाऱ्या राजकीय सत्ताधारी पक्षांना किंवा सरकारांना केलेलं आहे. त्यानंतर दुसरं प्रकरण आहे यामध्ये फंडामेंटल ड्युटीज, म्हणजे मूलभूत अधिकार. हे फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्ये. म्हणजे पहिल्या युनिटमध्ये आपण मूलभूत अधिकार शिकलो, आता या दुसऱ्या युनिटमध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्य शिकायची आहेत. म्हणजे भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना काही मूलभूत कर्तव्ये सांगितलेली आहेत की त्या कर्तव्याचं अनुपालन तुम्हाला या देशामध्ये राहत असताना करायचं आहे. आणि त्यातून एक योग्य आणि असा आदर्श समाज निर्माण होण्याची अपेक्षा संविधानकर्त्यांना होती. म्हणून त्यांनी एकूण 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश त्या ठिकाणी केला होता. आता अलीकडच्या काळामध्ये एक कर्तव्य आणखी वाढलेलं आहे, म्हणून 11 मूलभूत कर्तव्यांचा आपल्याला सविस्तर अभ्यास या प्रकरणात करायचा आहे. त्यानंतर युनिट क्रमांक 2 मधील प्रश्न क्रमांक 3 मेथड्स टू ॲक्वायर सिटिझनशिप, म्हणजे अलीकडच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे नागरिकत्वासंबंधी 2016चा जो नागरिकत्व कायदा इंडियन पार्लमेंटनं या ठिकाणी पास केलेला आहे. त्या इंडियन पार्लमेंटने पास केलेल्या कायद्याच्या अगोदर कोणकोणते भारतीय नागरिकत्वाचे कायदे होते, त्या सर्व कायद्यांचा नागरिकत्व मिळवण्याच्या पद्धती, नागरिकत्व गमावण्याच्या पद्धती, नागरिकत्व म्हणजे काय, नागरिकत्व ही संकल्पना कुठून आली, कशी आली, या सर्वांचा सविस्तर अभ्यास आपल्याला या प्रश्नामध्ये करायचा आहे. यानंतर युनिट क्रमांक 3 आहे. युनिट क्रमांक 3 मध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे भारताचे राष्ट्रपती, राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया, राष्ट्रपतीचे अधिकार आणि कार्य आणि राष्ट्रपतीचं राजकीय व्यवस्थेमधील महत्त्वाचं जे काही स्थान आहे त्या स्थानासंबंधी आपल्याला या ठिकाणी
सविस्तर माहिती अभ्यासायची आहे. दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे, व्हाईस प्रेसिडेंट्स इट्स रोल अँड फंक्शन. म्हणजे भारताचे उपराष्ट्रपती, त्यांची भूमिका आणि कार्य. म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या या दोघांच्याही कार्याचा, या दोघांच्याही अधिकार व कार्यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्यानंतर याच युनिटमध्ये क्रमांक 3चा प्रश्न आहे, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. म्हणजे भारताचे पंतप्रधान, खऱ्या अर्थाने जे वास्तविक शासन प्रमुख आहेत, देश चालवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, अशा त्या पंतप्रधान पदाचे अपॉइंटमेंट कशी होते, म्हणजे नेमणूक कशी केल्या जाते, त्यांचा प्रशासनातील रोल कोणता असतो, त्यांचे कार्य कोणते असतात, त्यांच्याकडे कोणकोणते अधिकार म्हणजे पॉवर्स कोणते असतात, या सर्वांचा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे. आणि त्यासोबतच पंतप्रधानांनी निर्माण केलेलं मंत्रिमंडळ याची सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. त्यानंतर युनिट क्रमांक 5. युनिट क्रमांक 5 मध्ये आहे पार्लमेंट ऑफ इंडिया. म्हणजे भारताची संसद. म्हणजे कायदे निर्माण करण्याची प्रक्रिया ज्या ठिकाणी पार पाडल्या जाते त्याला आपण कायदेमंडळ म्हणतो. त्या कायदेमंडळाला दोन्ही सभागृहामधून जे नामाभिधान प्राप्त झालेले आहे त्याला आपण संसद असं संबोधलेलं आहे. इंग्रजीमध्ये त्याला पार्लमेंट म्हणतात. आणि या पार्लमेंटची लोकसभा आणि राज्यसभा अशी 2 सभागृह आहेत. त्यातलं राज्यसभा हे सभागृह वरिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभा हे सभागृह कनिष्ठ सभागृह आहे. आता या प्रकरणामध्ये आपल्याला लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे संसदेची रचना, म्हणजे या दोन्ही सभागृहाची रचना, या दोन्ही सभागृहाचे अधिकार, या दोन्ही सभागृहाची कार्य इत्यादींचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. याच युनिटमध्ये दुसरा प्रश्न आहे, स्पीकर ऑफ लोकसभा. म्हणजे लोकसभेचे सभापती किंवा लोकसभेचे अध्यक्ष. म्हणजे लोकसभा सभागृह चालवण्याचं काम ज्या व्यक्तीकडून केले जाते त्यांना लोकसभा अध्यक्ष किंवा स्पीकर असं इंग्लिशमध्ये स्पीकर असं संबोधतात. तर त्या स्पीकरना म्हणजे त्या अध्यक्षांना कोणकोणते अधिकार आहेत, त्यांची सभागृहामध्ये कोणकोणती जबाबदारी आहे, कोणकोणती कार्य त्यांच्याकडून केली जातात, त्यांना कोणकोणत्या सोयी सवलती मिळतात, या सर्व बाबींचा, या सर्व घटकांचा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे. आणि यानंतर शेवटचं युनिटमध्ये युनिट क्रमांक 5. तर या युनिट क्रमांक 5 मध्ये आपल्याला स्ट्रक्चर ऑफ इंडियन ज्युडिशरी म्हणजे भारतातील न्याय व्यवस्थेची रचना. न्याय व्यवस्थेची रचनेमध्ये आपल्याला सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. पण या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे टाइप्स ऑफ कोर्ट्स हा एक नवीन पॉइंट आलेला आहे. म्हणजे न्यायालयाचे प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत, न्यायालयाची वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासायची आहेत आणि भारताची न्याय व्यवस्था कशा पद्धतीनं काम करते किंवा भारतातील न्याय व्यवस्थेमध्ये न्यायाधीशांच्या नेमणुका असतील, सरन्यायाधीशांची नेमणूक असतील, त्यांचे अधिकार काय आहेत, त्यांची कर्तव्ये काय आहेत, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची रचना कशी असते, किती न्यायाधीश असतात, न्यायाधीश ठरवतात कोण, न्यायाधीशाची संख्या कशी निश्चित केली जाते, या सर्व बाबींची इत्थंभूत माहिती आपल्याला या प्रकरणात घ्यायची आहे. म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय, या सर्वोच्च न्यायालयाचे जे काही अधिकार क्षेत्र असतील त्या सर्व अधिकार क्षेत्राचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने विचार करायचा आहे. न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार भारतीय न्यायालयाला मिळालेला आहे, त्याची सुद्धा आपल्याला या ठिकाणी सविस्तर चर्चा किंवा अभ्यास करायचा आहे. आणि सोबतच हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालयाची रचना, उच्च न्यायालयाचे अधिकार आणि उच्च न्यायालयाची कार्य या इत्यादींचा सुद्धा याच युनिटमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या एकूण 5 युनिटमध्ये आपल्याला अशा पद्धतीनं जवळपास भारताच्या संविधानातील बराचसा महत्त्वाचा
जो केंद्र शासनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा भाग आहे त्या सर्व भागांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास करत असताना जर तुम्ही 12वीचं राज्यशास्त्र या विषयाचं पुस्तक परत एकदा तुमच्या नजरेसमोरून जर काढलं तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आणखी तुमची आकलन क्षमता या ठिकाणी वाढणार आहे. सर्वांनी व्यवस्थितरित्या आम्ही पाठवलेल्या व्हिडिओचं अवलोकन करून आपला अभ्यास आपल्याला सुचारू पद्धतीने कसा करता येईल किंवा जास्तीत जास्त कमीत कमी वेळात जास्तीत जास्त ज्ञान कसं आत्मसात करता येईल याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावं आणि या ऑनलाईन अभ्यासक्रमाचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपलं महाविद्यालयीन जीवन व्यवस्थित घालवावं, म्हणजे भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही. शिकविताना कोणत्याही प्रकारची अडचण भासत असेल, काही मुद्दे समजले नसतील तर आपण निश्चितच आम्हाला व्हॉट्सअपद्वारे किंवा फोन करून सुद्धा आपल्या शंकांचं निरीक्षण करू शकता. या ठिकाणी आपण थांबूया. येणाऱ्या समोरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात युनिट क्रमांक 1 मधील भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. म्हणून पुनश्च एकदा विद्यार्थ्यांना मी असं सांगू इच्छितो की तुम्ही जर BA भाग 1चा राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम लिहून घेतला नसेल तर लगेचच ताबडतोब एक नवीन नोट्स घेऊन पहिल्या पानावर राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम लिहून घ्या आणि व्हिडिओ ऐकत असताना मध्ये हळूहळू नोट्स सुद्धा काढायला सुरुवात करा, म्हणजे परीक्षा आल्याच्या नंतर तुमची धांदल उडणार नाही. कोणताही विषय हा परीक्षेपुरता समजून घेऊ नका. प्रत्येक विषयाचं आपल्याला आयुष्यात जीवनाच्या वळणावर अनेक ठिकाणी अनेक मार्गावर या ज्ञानाचा आपल्याला प्रत्यक्षात उपयोग होणार आहे आणि म्हणून आपण शिकताना आत्मसात करून शिकलं पाहिजे. गोष्ट समजून घेतली पाहिजे, घटक समजून घेतला पाहिजे, मुद्दे समजून घेतले पाहिजे, तरच त्या शिकण्याला अर्थ उरतो. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.